नमस्कार मंडळी, आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं दिलसे स्वागत। तर आज आम्ही निघालोय देवाला, शिंगणापूरला आणि आमची ट्रिप कशी होती मी तुम्हाला दाखवेन। आता आम्ही निघालेलो आहे आणि मम्मीचा मोबाईल विसरलाय म्हणून आम्ही दोघे पळत निघालोय आणि आमचा टेम्पो इकडे पुढे तुम्हाला दाखवतो पुढच्या घरात। हे दिसतंय का, तिथे एक स्कॉर्पिओ आहे आणि पुढे आमचा टेम्पो आहे आणि आम्ही मोबाईल विसरले त्यामुळे अर्ध्यातच सोडलो आणि तिथे जाऊन थांबलेत पुढच्या घरात। आणि हा होता तो वाला मोबाईल, हा मम्माचा मोबाईल। थांबलेलो आणि आता आम्ही चरायला लागलो। आम्ही थांबलेलो इथे कुत्रा आणि कुत्र्याला सुद्धा भैया येतोयस का म्हणायला लागलो। बाय गाणी वगैरे लावले तर आमच्या बहिणीला गाणं पण लावते बघा। पिंगा गाणं लावले, पिंगा माही तू डान्स कर। आता थांबलेला आहे इथे एन्जॉय बघत चाललंय। आम्ही या छोट्या टेम्पोत आलोय। इथं पार्किंग, इथं एक देऊळ आहे आणि नेचर किती छान आहे बघा। असं देऊळ आहे इथं, मी तुम्हाला देऊळ दाखवते। हे मंदिर किती छान आहे बघा तुम्ही आणि इथं आमच्या घरातले सगळे आणि माई बाबा काय म्हणते बघ, बाई तर बाबा काय म्हणते बघ। आमचा माई बघा वाजवायला लागलाय कसं जोरात। इथलं नेचर मला खूपच आवडलंय, खूप मस्त आहे नेचर। आणि आता आम्ही निघालोय पुढच्या मंदिरात। आम्ही मागच्या वेळेला आलेलो तेव्हा आम्ही इथे एक मंदिर बघितले, तिकडे आम्ही दोघी जण चाललोय आणि स्वरूपाई का माझ्या मागून आले दाखवत तुम्हाला। हे बघा किती छान आहे ना आणि इथला नेचर खूपच मला लय म्हणजे लय आवडले। आणि इथे सगळीकडे बघा केवढं छान नेचर आहे इथं आणि इथे खूप सारे डोंगर वगैरे आहेत म्हणून इथे खूप सारा हिरवार आहे। आता आम्ही दोघे जण तिकडे निघालोय, तिकडे आमच्या घरातले सगळेजण नाश्त्याला थांबलेत। थांबा, मी स्वरूपा म्हणायला एक पोज देऊन थांबल्या ती फोटो काढायसाठी, आम्ही फोटो घेऊन आलो का त्याला व्हिडिओमध्ये यायचं आहे म्हणून आलाय। नवीन नवीन ड्रेस घालून चकचकीत। आज आमचं जेवण झालेलं आहे आणि आम्ही इथे सगळे जरा बसलोय जेवल्यानंतर, कारण अजून स्वरूपा आणि छोटे छोटे जण जेवायला लागले त्यामुळे आम्ही इथं बसलेलो आहे। बघा आम्ही सगळेजण बघा सगळी वर चढलेले, आम्ही फोटो काढायसाठी इथं आलेलो आणि आम्ही फोटो काढलाय मस्त पैकी, फोटो पण टाकणार। मला जरा प्रवासाचा त्रास झाला म्हणून मी नंतर थोड्या वेळाने पुढे बसलेले आणि नंतर मला खूपच छान वाटलं आणि माझा प्रवास खूपच मस्त झाला।
मंदिरापाशी आलेलं आहे आणि इथं गर्दी आहे, सोमवार असल्यामुळं गर्दी आहे इथं. किती छान दिसते बघा मंदिर. आणि आज आभाळ आले असल्यामुळे मला तिथलं नेचर खूपच छान झालेलं आणि मस्तच नेचर होतं आणि मी त्या नेचरचा व्हिडिओ करून घेत होते. किती गर्दी आहे बघा हे मंदिरात दर्शन घेण्यासाठी लोक. आणि आम्ही पण आता निघालोय मंदिरात दर्शन घेण्यासाठी निघालोय आणि आम्ही नंबरला उभा राहणार आहे. तुम्हाला दाखवते लय म्हणजे लय गर्दी आहे इथं. लोक अक्षय खाली बसले. एवढ्या मोठ्या रांगेत ठेवल्या. इकडे बघा. एवढ्या माग रांगेत नामीत आलेलं. मला नेचर दाखवते की बघा नेचर. एवढं उंच मंदिर आहे, किती छान नेचर. एवढी गर्दी आहे आज. एवढा पुढे आम्हाला जायचं. महादेव महादेव. इथे नदीला असं दौडा घालायचा असतो. एवढी रांग आहे. महादेव महादेव. हे बघा किती छान बांधकाम आहे मंदिराचं. पूर्वीचं बांधकाम आहे, दगडी, पूर्ण दगडी बांधकाम. किती छान नक्षीकाम केले खांबावर. मी गर्दीत एवढंच घेऊ शकते. बघा मोर काढलाय दगडावर. ही मोर आहे. छान नक्षीकाम केले बघा. आणि तिथं पुढे गेल्यानंतर एक दगड आहे आणि तो दगड फिरतोय असं मला माझ्या काकीने सांगितलं. मग मी तो फिरवून बघत होते. आम्ही इकडे खाली श्री शंभू महादेव मंदिर होतं, तिकडे आम्ही निघालो होतो. तर आता आम्ही बळीच्या मंदिराकडे निघालेलो आहे. नेचर बघा तुम्ही कसलं झालंय. हे बघा थोडी लोक वर आहेत, एवढं उतरून आम्ही आलोय. आणि ह्या पायऱ्या लय मोठ्या आहेत त्यामुळे उतरायला जरा. आणि आता इथं जायचं ह्या मंदिरात. पार्वती विवाह स्थळ. आणि इथं आता मी दर्शन घेऊन आलोय. डॉक्टर संजय हरिभाऊ सावंतांची वाणी बोलते महादेवा भक्तांचं कल्याण. रणवीर संजय सावंत यांना मोठं PhD मिळू दे महादेवा. हो साहेब किती खुश. तिथे एक किल्ला बघायला आम्ही गेलो होतो. तो छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ला आहे आणि एकदम भारी दिसत होता तो किल्ला. आणि आम्ही तो बघण्यासाठी गेलो होतो. खूपच मस्त किल्ला होता तो. कसा आहे थोड्याशा पायऱ्या आहेत तिथं. हा एक नंबर नेचर दिसतं इकडून. हे बघा दर्या, इथून पूर्ण देऊळ आणि इकडं नेचर. हे बघा स्वरूपा पळत यायला लागले. खूपच मस्त नेचर आहे. हे देऊळ आहे ते एकदम गार गार वाटायला लागले. बाहेर थोडंसं उकडच होतं आणि ते एक नंबर वाटतं. पूर्ण दगडाचं बांध. वाव. हे खांब बघा आणि ही पिंड बघा. समाधी मंदिर आहे इथं. एक नंबर मंदिर आहे, तुम्ही बघू शकता. आणि इथला परिसर तुम्ही बघा. मठ आहे हा. मोठा मठ आहे. उडी मारते अंगावर काय करू. माकडं माकडं. इथं आम्ही आलेलो आहे आता त्या मठाच्या पार्किंगमध्ये. पार्किंग किती मोठं आहे तुम्ही बघा. आणि इथं विहीर आहे, लय छान विहीर आहे.
थांबा मी तुम्हाला दाखवते. ही विहीर आहे अशी पॅक केली इथं. आणि ही आहे एवढा मोठ्या पाण्याची टाकी आहे तिथं. आणि ही राजलक्ष्मी आहे. आरवडेला इस्कॉन टेम्पल मध्ये मला दाखवते. आरवडेमध्ये आलो इस्कॉन टेम्पल मध्ये. किती छान आहे तुम्ही बघा. आणि आत परमिशन असेल फोटो काढायची तर मी शूट घेते. खूप मस्त आहे मंदिर. ते खूप छान मंदिर आहे बघा. आणि आता आरती चालू आहे वाटतं आणि आम्ही निघालो. आणि आत कृष्णाच्या मूर्तीचे फोटो मी तुम्हाला दाखवेन. एवढं मस्त आहे कृष्णाची मूर्ती. खूप छान टेम्पल आहे. हे बघ गोवर्धन पर्वत उचललेली मूर्ती आहे. इथं किती छान आहे. किती मस्त दिसते बघा. एकच नंबर टेम्पल आहे. ना रे तुला कसं वाटलं? वाव किती छान बघा दिसते. इकडून टेम्पल असं दिसते. आणि आता मी इथं काय आहे बघायला निघालोय. हे बघा किती छान दिसते. आणि त्या मंदिरात भजन चालू होतं आणि एकदम प्रसन्न वातावरण. एकदम भारी वाटलं मंदिरात गेल्यानंतर. इथं पण काहीतरी थांबा मी तुम्हाला दाखवते. अंधार पडल्यामुळे दिसत नसणार आहे व्यवस्थित. टेम्पलमधून बाहेर निघालोय. पुढं म्हणजे आता आम्ही दर्शन वगैरे झालं आहे आमचं. आणि आता आम्ही जेवायला स्टॉप घेणार आहे. बाय. आम्हाला खूप म्हणजे खूप मजा आली आणि खूप प्रसन्न पण वाटलं. बघा किती छान आहे. घरातली सगळे बसले. तुझं बाहेर काय काम आहे? पळत येणार आहेस? पळत येणार आहेस काय? पळत येणार आहेस काय मागणार? बघा इकडं तिथेच राहणार आहेस. वा येऊ नको आता. बसायच नाही या गाडीत. काय दिसे ना काळा कुठं अंधार तरी पण घेतली असलीच म्हणून काय झालं. आम्ही निघालेलो घरी आणि आम्हाला इथे एक हॉटेल दिसलं. तिथं आम्ही जेवायला थांबलो. जेवायला आलो इथं आणि इथे सगळे बसलेले आहेत बघा. पण हाय कर घरातली. व्लॉग आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट देखील करा. थँक्यू.